माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी तुम्हाला दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजेच की मेल्यानंतर 800 वर्षानंतरही जी मुलगी ताजी तवाणी तिचा मृतदेह दिसतो अशी संत आगाथा. आणि ही संत आगाथा म्हणजेच ख्रिस्त सभेचं एक भूषण आहे. कारण आगाथा सुद्धा एक 15 वर्षाची जणू काय चकाकणारी चांदणी जशी असते तशा प्रकारची ही मुलगी. आणि ख्रिस्त सभेमध्ये देखील सगळे लोक तिचं कौतुक करत, अनेक वयात येणारी मुलगी आणि ती सुद्धा समाजामध्ये हसत खेळत सगळ्यांशी गप्पा गोष्टी करत आणि सगळ्यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेज द लॉर्ड म्हणणारी ही मुलगी. आणि त्यामुळे जणू काय ती श्रद्धेमध्ये अधिक मुळावलेली होती आणि जसे आपण म्हणतो प्रीतीत सुद्धा रुतलेली होती. त्यामुळे समाजामध्ये आणि तिच्या मनामध्ये एकच गोष्ट होती की देवावर प्रीती करायची आणि शेजाऱ्यावर प्रीती करायची. आणि शेजाऱ्यावर प्रीती करण्यासाठी ती जणू काही अनेक लोकांची सेवा चाकरी, गोरगरिबांची सेवा चाकरी, जे लुळे पांगळे होते, जे आजारी होते त्यांची सेवा चाकरी करायची. तर अशा प्रकारचं एक फार आकर्षक व्यक्तिमत्व तिचं होतं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, जणू काय एक तुफान आणि धाडशी व्यक्तिमत्व, कारण ती कुणाला कधीही घाबरत नसे. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये जणू काही ती ख्रिस्तासाठी तळमळत होती. ती ख्रिस्तासाठी आपलं जीवन समर्पित करणारी अशी ही मुलगी होती. आणि त्या दृष्टिकोनातून तिने जणू काही ठरवलं होतं की आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूवरती प्रेम करायचं आणि साऱ्या जगाला सांगायचं येशू ख्रिस्ता हाच खरा एकमेव देव आहे आणि सगळे मूर्तीपूजक जणू काही ख्रिस्ताकडे वळावे, हे तिचं धोरण होतं. आणि माझ्या प्रिय मित्रा, अशा ह्या ती मुलगी देखील सुंदर होती, श्रीमंत होती, देखणी होती, तुम्ही जे सांगाल अशा प्रकारचे गुण ह्या आगाथामध्ये होते. आणि म्हणून एका अर्थाने पुन्हा अनेक लोकांचं लक्ष तिच्याकडे जात होतं. परंतु त्या देशामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे क्विंटियानस नावाचा एक अधिकारी होता. एका अर्थाने तो जणू काय एक तरुण परराष्ट्र मंत्री होता, म्हणजे वयात आलेला तरुण होता. पण तरीसुद्धा त्याला वाटत होतं की मी ह्या मुलीशी लग्न करणार. आणि परराष्ट्रमंत्री ह्या नात्याने तो आणखीन एक न्यायाधीश देखील होता. न्यायाधीश असल्याकारणाने क्विंटियानसने ठरवलं की मी तिला माझी पत्नी बनवणार. परंतु तिला कुणाशी लग्न करायचं नव्हतं. तिला वाटत होतं की माझं जीवन प्रभूला आहे आणि समाजासाठी आहे, मी जणू काही व्रतस्थ आहे. आणि जणू काही तिने स्वतःचं व्रत धारण केलेलं होतं आणि तिला जगाला सांगायचं होतं की सगळे प्रभूमध्ये या. तशी ती दयाळू होती, प्रेमळ होती आणि कुणाची मनं दुखवणारी नव्हती, परंतु निश्चयी होती की जे मी करणार ते मी करणारच असं ठरवणारी ही व्यक्ती होती. आणि म्हणून ज्या वेळेला क्विंटियानसने तिच्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्याला वाटलं होतं की मी तिला माझी पत्नी करणारच आणि मी अधिकारी आहे, त्यामुळे ती माझं ऐकेल वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. कारण ह्याच्याकडे सुद्धा भरपूर पैसा होता आणि त्याला देखील वाटत होतं की माझी पत्नी देखील सुंदर असावी, हुशार असावी, एक आकर्षक व्यक्तिमत्व असावी आणि तशीच व्यवहारी असावी. कारण आगाथा देखील व्यवहारी होती आणि तिला वाटत होतं की संपूर्ण जगामध्ये जणू काही येशू ख्रिस्ताचं नाव पसरावं, म्हणून ह्या ख्रिस्ती समाजाने काय करावं. आणि जेव्हा तिने नकार दिला तेव्हा त्याने सुद्धा विचार केला की ह्या मुलीला आपण धडा शिकवायचा.
मग धडा कसा शिकवायचा, त्यासाठी त्याने स्वतःचे प्रयत्न चालू केले. तिला काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. मग काय करायचं, मग त्याने ठरवलं की ती ख्रिस्ती झालेली आहे असं आपण सांगितलं तर सरकार तिला नक्कीच शिक्षा करणार. मग तिच्यावरती आरोप करण्यात आले आणि तिच्यावरती केस टाकण्यात आली आणि त्यावेळेला तिला कोर्टामध्ये बोलावण्यात आलं आणि कोर्टामध्ये हा स्वतःच न्यायाधीश होता. त्यामुळे त्याने सांगितलं की ह्या मुलीला शिक्षा झाली पाहिजे. आणि कशा प्रकारची शिक्षा, तर जणू काय तिला 1 महिनाभर आपण कोंडून ठेवायचं आणि जेलमध्ये टाकायचं, ज्याला आपण त्या खोलीमध्ये की ते प्रकाश नाही किंवा तिथे हवा व्यवस्थित नाही अशा प्रकारे. पण तिने बऱ्याचशा महिनाभर त्या ठिकाणाहून त्यांनी तिला कोंडून ठेवून तिचे हाल केले. तिला खूप यातना झाल्या. ती देखील खूप वेड्यासारखी करू लागली आणि परमेश्वराकडे प्रार्थना करू लागले की परमेश्वरा, मला तू ह्या विवंचनेतून सोडून दे. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, तिने परमेश्वराची श्रद्धा सोडली नाही. परमेश्वरामध्ये ती अधिकाधिक मुळावत गेली. जणू काही श्रद्धेमध्ये ती दृढ झाली. परंतु तिने परमेश्वरावरचा विश्वास कमी केला नाही. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, पुढे आपल्याला आपण पाहतो की ज्या वेळेला तिला कोर्टात खेचले पुन्हा दुसऱ्यांदा आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही, हिला आता मरणदंडाची शिक्षा झाली पाहिजे. सुरुवातीला त्याने तिला पुन्हा एका वेश्यालयात पाठवले. परंतु वेश्यालयामध्ये तिने सांगितलं होतं की मी माझं जीवन परमेश्वराला अर्पण केलेलं आहे, माझ्या जीवनाला कोणी हात लावू नये आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यामुळे सर्वसाधारणपणे कोणी तरुण तिच्याजवळ आला नाही आणि तिला कोणी स्पर्श केला नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की हा माणूस क्विंटानियस तिला काही सोडायला तयार नव्हता. म्हणून तिचे हाल अधिक कसे करायचे ह्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न होते. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, एका बाजूने त्याने सांगितलं की आता हिला पक्की मारहाण करायची. मग काय केलं, ते लोखंडाची सळी आणि त्याला ते दोऱ्या लावून जी आपल्या गळ्या असतात त्याप्रमाणे त्याला फटकावायचे आणि तिच्या अंग जणू काही सोलून काढायचं, अशा प्रकारची शिक्षा तिला करण्यात आली. आणि त्याप्रमाणे तिला खूप मारहाण करण्यात आलं. पण तरी देखील ते सगळे हाल जणू काही ती आनंदाने स्वीकारत आहे असं त्याला दिसलं आणि त्यामुळे तो आणखीन नाराज झाला. पण प्रिय मित्रांनो, आगाथाने ह्या गोष्टी तिच्या जीवनातून सोडल्या नाही की प्रभू हाच माझ्या जीवनाचा जीवनदाता आहे आणि तोच माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे आणि माझं जीवन सगळं काही आहे. मग शेवटी त्याला वाटलं काय करायचं. मग त्याने पुन्हा आदेश दिला की तिची जी वक्षस्थळं आहेत, छाती, ती कापून टाकायची. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तशा प्रकारचे तिचे हाल करण्यात आले. मग तिने देवाकडे प्रार्थना केली आणि देवाची कृपा तिच्यावरती होती. म्हणून एक दिवस तिला संत पीटरचं दर्शन झालं आणि त्या दर्शनामध्ये पीटरने तिचे हाल पाहिले आणि तिला तात्काळ सगळ्या दुःखातून आणि सगळ्या वेदनातून मुक्त केलं आणि ती पूर्णपणे परत बरी झाली. आणि हे पुन्हा जेव्हा क्विंटानियसला कळलं तेव्हा क्विंटानियसने पुन्हा पाहिलं की आता ह्या मुलीला काय करायचं, तिला आपण मरणदंडाची शिक्षा दिलीच पाहिजे. म्हणून त्याने सांगितलं की तिचे सर्वप्रथम कोणत्या प्रकारचं अन्नधान्य, कोणत्या प्रकारचं औषध पाणी तिला देऊ नये, तर तिला सगळ्यातून मुक्त करावं आणि तिला एकटंच ठेवावं की ती आपोआप मरेल किंवा तिला वेदना होतील. माझ्या प्रिय मित्रांनो, ती सगळ्या वेदना आणि सगळ्या यातना सहन करायला तयार होती, कारण परमेश्वर तिच्याबरोबर होता
आणि परमेश्वर जेव्हा बरोबर होता तेव्हा तिला कसलीही भीती वाटायची नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की सर्वप्रथम परमेश्वराने तिला संत बनण्यासाठी जणू काही निर्माण केलेलं होतं असं दिसते. म्हणून शेवटपर्यंत तिची श्रद्धा हटली नाही, तिची आशा जणू काही कधी विस्कटली नाही, तर तिने देवावर विश्वास ठेवूनच ती पुढचं कार्य करीत होती. आणि शेवटी माझ्या प्रिय मित्रांनो की इसवी सन 251 तिने आपला स्वतःचा प्राण सोडला आणि ती मरण पावली. आणि तिला माझ्या प्रिय मित्रांनो पुरण्यात आलं. आणि जेव्हा 11व्या शतकामध्ये जेव्हा तिची जी कबर उघडण्यात आली तेव्हा त्या कबरेमध्ये ही आगाथा जशीची तशी आत्ताच झोपलेली आहे किंवा आत्ताच मेलेली आहे असं दिसत होतं. म्हणजे 800 वर्षानंतर देखील ही आगाथा जशीच्या तशी, तिचं मृतदेह जसाचा तसा होता. ह्याला कारण परमेश्वराची साथ ह्या 800 वर्षापर्यंत तिच्याबरोबर होती. आणि आजही माझ्या प्रिय मित्रांनो तिचा मृतदेह आपल्याला व्हॅटिकनमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराचे चमत्कार तिच्या जीवनामध्ये कसे घडत होते. एक वक्षस्थळ कापून टाकलं आलं तरी देखील ते पुन्हा घडवलं गेलं. ह्या ठिकाणी आपण पाहतो ती मरण पावलेली आहे तरी देखील तिचा मृतदेह जिवंत आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच परमेश्वर तिच्यामध्ये, तिच्या नसामध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि ह्याला कारण तिची परमेश्वरावरील भक्ती आणि निष्ठा, परमेश्वरावर तिचं प्रेम. आणि तिने जे परमेश्वरावर प्रेम केलेलं आहे, अतोनात प्रेम केलेलं आहे, जगातील सगळ्या वेदना, सगळी दुःख सहन करून मी प्रभूचीच राहणार, हा तिचा जो निश्चय आहे त्याचं हे फळ आहे.